नमस्कार मैत्रिणींनो, आपला टिफिन सिरीजचा आज भाग 8वा आहे. तर मी 7व्या भागात पण वांग्याचीच भाजी बनवली. ती वेगळ्या पद्धतीची आहे आणि ही वेगळ्या प्रोसेसमधली वेगळ्या पद्धतीची ही बनणार आहे. तर मी वांग्याची भाजी 2 आहे. तर मी अगोदर वांगे असे कापून घेतलेले आहेत, असे चिरा देऊन घेतलेले आहे आणि एका व्यक्तीसाठी एवढी भाजी. आणि मग हळद आणि मीठ लावून, छान हळद आणि मीठ असं लावून दिलेलं आहे वांग्यांना. त्याच्यामुळे वांगे फिके लागत नाही आणि छान खारट खारट लागतात. तर आपण याच्यासाठी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकू आपण. आणि वांगे तळून घेऊ छान. गॅस थोडा मंद करून द्यायचा. आणि व्यवस्थित त्यांना 90 ते 95% चांगले शिजू द्यायचे त्यांना. म्हणजे तळून टाकायचे चांगले तेलातच. नंतर फोडणी देणार आहे आपण तिला. याच्यावर आपण थोडं झाकण ठेवून देऊ. तर मैत्रिणींनो, हे वांगे जवळजवळ 85 ते 90% शिजून गेलेले आहेत आणि छान तळले गेलेले आहेत. त्यांना आपण उतरवून घेऊ. आणि आता फोडणी देऊ आपण. तेल टाकायचं आणि मसाला बनवला आहे मी. लसूण, मॅगी मसाला टाकला त्याच्यात. तुम्हाला जो आवडला तो टाका तुम्ही. अर्धा चमचा मॅगी मसाला, लसूण 5-7 पाकळ्या दळलेल्या आहेत आणि चटणी अर्धा चमचा टाकलेली, हळद एवढं टाकलेलं आहे मी याच्यात. आणि शेंगदाण्याचं कूट 3-4 चमचे टाकले, 3-1 चमचे टाकलेले आहेत. आणि थोडंसं हिंग, कोथिंबीर असं एकत्र करून पाणी टाकून असं मिक्स करून घेतलंय मी. तर आता आपण याला तळून घेऊ. असं पाणी टाकून तळल्याने ना मसाल्याला रंग पण छान येऊन जातो, भाजी पण छान दिसते. अशा पद्धतीने पण आपण कोरडी भाजी करू शकतो. वांगे पूर्ण शिजवून घ्यायचे आधी आणि मग हे तळून घ्यायचं आणि मग थोडीशी वाफ लावून घ्यायची 2 मिनिटाच्या नंतर वांगे टाकून. याच्यात मी थोडं धने जिरे कूट पण टाकलेलं आहे, 1/2 चमचा. भाजी कमी असल्याने कमी टाकले मी. असं तेल सुटत तोपर्यंत तळून घ्यायचं त्याला.
सोडून द्यायची. अशा पद्धतीने पण आपण टिफिन मध्ये देऊ शकतो ही भाजी. पण आता आपण थोडी पातळ भाजी करतोय याची. थोडं सार टाकणार आहे आपण. अर्धा कप पाणी टाकेल मी त्याच्यात. गरम करून टाकणार आहे मी ते पाणी. तर मैत्रिणींनो, या स्टेजला ही कोरडी भाजी थांबवून घ्यायची आणि अशी पण देऊ शकतो आपण टिफिनला. आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे, गरम केलेलं पाणी. म्हणजे घरी खायला आपल्याला पातळ भाजी, किंवा काही लोक टिफिन मध्ये पातळ भाजी पण घेऊन जातात. अशा पद्धतीने पण आपण डब्यात घेऊन जाऊ शकतो अशी भाजी. दोन मिनिटं, एक दोन मिनिटं उकळू द्यायची ना. गॅस थोडंसं बंद करून द्यायचं. तर अशा पद्धतीने आपली वांग्याची भाजी शिजून गेलेली आहे छान. मस्त रंग पण आलाय, तरी पण सुंदर आली त्याला. आपण त्या पद्धतीने पाणी टाकून मसाला केला आणि नंतर तळला, त्याच्यामुळे असं छान तरी येते, घट्ट पण व्यवस्थित येते. तर पोळीसोबत छान लागते ही भाजी, भातावर पण छान लागते चवीला. तर आपण कोरडी भाजीचाही प्रकार पाहिला. नंतर पुढं प्रोसेस नेल्याने थोडंसं पाणी वाढवलं आपण आणि पातळ भाजी पण बनली त्याची. तर अशा पद्धतीने ही भाजी पण छान सुंदर लागते. वांग पण छान आधी मीठ लावून भरलेलं असतं ना, हळद मीठ, आणि तळलेलं असतं, त्याच्यामुळे ते वांग पण एकदम टेस्टी लागतं. तर करून बघा मैत्रिणींनो अशी भाजी, फार सुंदर बनते ही. तर इथं आपला व्हिडिओ समाप्त झालेला आहे. थँक्यू. अशा प्रकारे आपण टिफिन डब्यात भाजी टाकून दिली आहे आणि टिफिन तयार आहे आपला. थँक्यू.